नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत की शेतकरी कर्जमाफीच्या यादीतून कोणकोणते शेतकरी वगळले जाणार आहेत, तत्पूर्वी कुठल्या उपाययोजना कराव्या याबाबत सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. 30 जूनपूर्वी या प्रकरणात अध्यादेश निघणार आहे. तत्पूर्वी कुठल्या उपाययोजना कराव्या याबाबत सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या आहेत. यात अध्यादेश निघाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी याच्या सूचना दिल्या आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन स्वरूपात ज्या थकीत शेतकऱ्यांची नावे दाखल झाली त्या नावाच्या थकीत कर्जाचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील 1,32,119 थकबाकीदार शेतकऱ्याची नावे आहेत. या नावाचा संपूर्ण डाटाच बँकेने ऑनलाईन केला आहे. तर 84,052 शेतकरी हे नियमित खातेधारक आहेत. थकीत शेतकऱ्यांच्या नावाचे आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या नावाचे ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी 29 ऑडिटची टीम तयार करण्यात आली आहे. या ऑडिटकडे तालुका आणि तालुक्यातील शाखांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे खात्यांचे ऑडिट झाल्यानंतर किती कर्जमाफी होणार, कधीपासूनचे थकबाकीदार आहेत, त्यांचे व्याज किती आहे, कर्जमाफीला पात्र आहे का याची माहिती मिळणार आहे. याशिवाय नियमित कर्जदार असेल तर सानुग्रह मदतीला तो पात्र आहे का, याला किती सानुग्रह मदत द्यायची याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. ही यादी नंतर पोर्टलवर अपलोड होणार आहे. या संपूर्ण कामासाठी अध्यादेश निघाल्यानंतर 15 दिवसात कालावधी लागणार आहे. पेरणी काही दिवसावर येऊन ठेपली असताना शासकीय उपाययोजना अद्याप बाकी आहेत. आदेश निघाल्यानंतर विविध प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. त्यानंतर नव्याने कर्ज मिळेल. थंब ऑथेंटिकेशन राहणार आहे. ऑडिटनंतर मात्र शेतकरी कर्जमाफीची रक्कम मिळवण्यासाठी पात्र होणार आहे. मात्र ही कर्जमाफी रक्कम थेट शेतकऱ्याच्या थकीत कर्ज खात्यात वळती होणार आहे. त्यासाठी कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांना थंब ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे. यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आदेशाची प्रतीक्षा. जून महिना तोंडावर आहे. या कालावधीत पेरणीपूर्वी कर्जमाफीला रक्कम मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु अध्यादेशच न निघाल्याने थकबाकीदार शेतकरी अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपूर्वी या अध्यादेश निघेल असे म्हटले आहे. 30 जूनपूर्वी पाऊस बरसला तर शेतकरी काम कसे करणार असा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे.